संतांशी विन्मुख झाला जो गव्हार नाही आता थार इह परलोकी. देव नामदेव महाराजांना म्हणतात, अरे नामदेवा, अरे गावढळा, संतांशी जो विन्मुख झाला त्याला इहलोकात सुद्धा थारा नाही, परलोकात सुद्धा थारा नाही. संतांना विन्मुख होऊ नको. उद्धाराशी ठाव नाही भाग्यहीना विन्मुख चरणा संतांची या. तुकोबराय म्हणतात, जो संतांना विन्मुख झालेला आहे, ज्याला संतांचं बोलणं आवडत नाही, ज्याला संतांची सेवा आवडत नाही, ज्याला संतांचं दर्शन आवडत नाही, जो संतांना विन्मुख झालेला आहे, त्याला उद्धाराला कुठेही त्याला थारा नाही, कुठेही त्याला ठाव नाही. म्हणून नामदेव महाराजांची उलट तपासणी, उलट हजेरी देवानं सुरू केली. भ्रांतीने तुझी पुरविली पाठी सज्जनाच्या गोष्टी कडू झाल्या. अज्ञानानं अभिमानाच्या भ्रांतीनं तुला सज्जनानं चांगलं सांगितलेलं गोड वाटत नाही, कडू वाटत. बर का, सज्जन माणसाच्या, चांगल्या माणसाच्या गोष्टी जर आवडत नसतील तर त्यांना असं समजायचं आपल्याला कुठला तरी भ्रम झालेला आहे. अभिमानाचा, अज्ञानाचा किंवा आपलं पाप त्याला प्रतिबंध करतोय म्हणून चांगल्या गोष्टी गोड वाटत नाही. विषय विषयाचा पडिपाडू गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, विषयाचं विष अंगात भिनलेलं असल्यामुळं गोड परमार्थ कडू लागतो. जसं एखाद्याला सर्पाचं विष भिनला असता त्याला गुळ खायला दिला असता तो कडू लागतो महाराज, आणि मिरची खायला दिली तर त्याला गोड लागते. कारण काय असतं, अंगात ते विष असतं ना, त्याचा परिणाम. तसं चांगलं जर सांगितलेलं पटत नसेल तर अंगात अभिमानाचं, भ्रांतीचं विष आहे असं समजून घ्यावं. म्हणून नामदेव महाराजांना म्हणतात, भ्रांतीने तुझी पुरविली पाठी सज्जनाच्या गोष्टी कडू झाल्या. हाता आला लाभ गमाविला सारा भुललाशी गवारा भ्रम बोली. अरे तुला संतांच्या कृपेला जवळ तू प्राप्त झालेला होतास, एवढ्या संतांची भेट झाली होती, एवढा मोठा हाताला आलेला लाभ तू लाताळला. चिंतामणी लाथेनं ढकलून द्यावा असा तो ढकलून गेला. तुझ्या मूर्खपणाला काय करावं सांग, असं देव सांगतात. मग मात्र नामदेव महाराजांना कळलं आपलं कुठं तरी चुकतंय. नामदेव महाराजांनी देवाला प्रार्थना केली, देवा आता मला तूच सांग, तूच या माझ्या जगातील सर्व माझा त्राता तूच आहेस, माझ्यावरती कृपा करणारा तूच आहेस, तुझ्याशिवाय मला कोणी नाही, मी काय करू तूच सांग. हो निदिनाचे अतिदीन सद्गुरुशी शरण रिगावे, तेने नामा सद्गतीत झाला, विठोबाच्या चरणी लागला. कोण गुरु पाहिजे केला ते सांगा स्वामिया. देवानं सांगितलं, रे नामा, हे अज्ञान जर जायचं असेल तर सद्गुरूची कृपा असावी लागते. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आणि अथी आणावे, तरी या संताशी भजावे सर्वस्वेशी. सद्गुरूंना शरण जावं लागेल नामा तुला. मग हीन दिन होऊन नामदेव महाराज परमात्म्याच्या चरणी लागले आणि सांगितलं, तुम्ही सांगा कोणाची शरणागती करू, कुणाकडे जाऊ, तुम्ही सांगा. तेव्हा देव म्हणे, नाम्या विसोबा खेचराशी शरण तयाशी जावे वेगी. विसोबा खेचरांची तू शरणागती कर, ते औंड्या नागनाथला आहे. विसोबा खेचर आठवले ना तुम्हाला, विसोबासाठी जो ज्ञानोबरांच्या कृपेनं विसोबा खेचर झाले, जे साक्षात्काराला प्राप्त झाले. म्हणून देव सांगतात, नामा विसोबा खेचर हे ज्ञानोबरांचे शिष्य आहेत, ज्ञानोबरांचे अनुग्रहित आहेत, ते तुझ्यावर कृपा करतील. तो औंड्याला जा. चिंताग्रस्त नामा आला आवंड्याशी, पुढे देवळाशी देखील. चिंतेनं ग्रस्त झालेले, निराश झालेले, थकलेले, दमलेले नामदेव महाराज औंढ्या नागनाथला आले. 12 ज्योतिर्लिंगापैकी औंढ्याला नागनाथाचं जे ज्योतिर्लिंग आहे, मंदिर आहे. नामदेव महाराजांना वाटलं आता सद्गुरूंचा शोध घेण्याच्या अगोदर आपलं देवाचं मंदिर आहे, भगवान शिवाचं दर्शन करावं. आणि म्हणून नामदेव महाराज तिथं मंदिरामध्ये दर्शनाकरता गेले. पण त्यांना विचित्र प्रकार असा दिसला, एक अतिशय वृद्ध मनुष्य, अतिशय वयस्क मनुष्य, जख्ख झालेला मनुष्य भगवान परमात्म्याच्या पिंडीवरती पाय देऊन खुशाल झोपलेला आहे.
हे बघितल्यानंतर नामदेव महाराजांची डोक्याची आळीच हल्ली महाराज. काय माणूस आहे, झोपायला ह्याला काय दुसरीकडे जागा नाही का, काय पटांगणात झोपावं, ओवरीत झोपावं, मंडपात झोपावं का पिंडीवर पाय घेऊन झोपलाय. रागावून नामदेव महाराज त्याला म्हणतात, उठी उठी प्राण्या आंधळा तो काय, उठी उठी प्राण्या उठी उठी प्राण्या आंधळा तो काय, उठी उठी प्राण्या आंधळा तो काय, देवावरी पाय ठेवे, देवावरी पाय ठेवे, देवावरी पाय ठेवीत, देवावरी पाय ठेवीत. ओठे ओठे प्राण्या आंधळा तू काय, उठी उठी प्राण्या तू काय, ओठे ओठे प्राण्या आंधळा तू काय, उठी उठी प्राण्या तू काय, देवावर पाय ठेवे, देवावर पाय ठेवे, देवावरी पाय ठेवूनिया, देवावरी पाय ठेवूनिया. उठी उठी प्राण्या आंधळा तू काय, देवावरी पाय ठेविले. नामदेव महाराज रागानं त्या व्यक्तीला म्हणतात, अरे प्राण्या तुला काही ज्ञान आहे का नाही, उठ बाबा उठ, देवावर खुशाल पाय ठेवून झोपला समजतं का नाही तुला. असं सांगितल्यानंतर त्या व्यक्तीनं सांगितलं, कोण आहे रे बाबा तू, मला कळतंय देवावरती पाय ठेवू नये, पण माझे पाय मला उचलत नाहीत. असं कर, माझे पाय उचलून जिथं देव नसेल तिथं ठेवून दे. नामदेव महाराज लगबगीने गेले आणि त्या महात्म्याचे पाय उचलले आणि दुसरीकडे ठेवणार तेवढ्यात त्याच्या खाली शिवलिंग त्यांना दिसायला लागलं. पुन्हा तिथून उचललं, दुसरीकडे ठेवलं, पुन्हा त्याच्या खाली शिवलिंग. नामदेव महाराजांनी असं गोल चक्रासारखे पाय धरून ओढत त्यांना असं फिरवलं महाराज. जिथं पाय ठेवतील तिथं खाली शिवलिंग, जिथं पाय ठेवतील तिथं खाली शिवलिंग. नामदेव महाराजांना कळेनच आता हे कुठं ठेवूये, जिथं पाहावं तिथं शिवलिंग दिसतंय. पाय हातात धरून उभे राहिले. पुढं चमत्कार असा झाला, नामदेव महाराजांना खालीच पिंड दिसू लागली असं नाही, तर सगळं शिवमयच दिसू लागलं. मंदिर सगळं शिवमय दिसू लागलं. मंडप खांबामध्ये शिवमय सगळी प्रतीत येऊ लागली. येणारी जाणारी माणसं त्यांना येत असताना उमा महेश्वर दिसायला लागले. एवढंच नाही, मंदिराच्या बाहेर बघितलं, जिकडं तिकडं शिवमय दिसू लागलं. जे पाय हातात धरलेले ते सुद्धा शिवमयच आहेत असं दिसू लागलं. एवढंच काय, स्वतःच्या देहाकडं बघितलं तर देह शिवमय दिसू लागला. ही प्रतीती आल्यानंतर तिथं झोपलेले जे महात्मे होते त्यांनी नामदेव महाराजांना सांगितलं, अरे काय तुला कळतं का नाही, ठेव की बाबा जिथं देव नसेल तिथं. किती वेळ माझे पाय असे गोल गोल फिरवणार आहेत, माझं सगळं अंग दुखायला लागलं, खुशाल तासभर झालं पाय उचलून गोल 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 फिरवतोय, कधी टेकवणार आहे खाली. नामदेव महाराजांनी ते पाय खाली ठेवले आणि खाली ठेवल्याबरोबर पूर्ववत स्थिती झाली, पुन्हा भानावर आली. ही प्रतीती आल्यानंतर नामदेव महाराजांच्या लक्षात आलं, ज्यांची आपण पाय उचललेले ती व्यक्ती सामान्य नाही. ज्या अर्थी पायाला स्पर्श केल्यानंतर अशी असामान्य प्रतीती निर्माण होत आहे, याचा अर्थ हे कोणीतरी महापुरुष असले पाहिजेत. नामाधरी चरण आगा तुमचे ज्ञान, आपले नाम कोण सांगा स्वामी. पाय धरल्याने सांगितलं, स्वामी तुमचं ज्ञान, तुमचा अधिकार आघात आहे, तुमचं नाव काय, परिचय दिला तर बरं होईल. येरू मने खेचर विसा पैजान, लौकिकी मिरवणे अरे नाम्या. ते म्हणतात, अरे नामा, या देहाला लौकिक अर्थानं खेचर विसा म्हणतात, विसोबा खेचर म्हणतात. हे उत्तर ऐकल्यानंतर नामदेव महाराजांची खात्रीच पटली महाराज.
म्हणल्यावर ह्या माणसाला आपलं नाव माहीत झालं कसं? मी कोण आहे याचा परिचय मी तर दिला आणि हे लगेच म्हणतात अरे नामा, या देहाला लौकिक अर्थानं खेचर विसा म्हणतात. नामदेव महाराजांना खात्रीच पटली, आपलं नाव ओळखलं, हेच आपले खरे सद्गुरू आहेत. आणि देवानंच यांचं नाव सांगितलेले ती व्यक्ती हीच आहे. त्यावेळी नामदेव महाराज पूर्णपणानं शरणागत होऊन त्यांची शरणागती केली. अनन्य भावानं शरण जाऊन, हे सद्गुरुनाथा माझा उद्धार करा, माझी अभिमान भ्रांती अज्ञान भ्रांती घालवून खऱ्या अर्थानं मला दिव्य असं ज्ञान द्या, माझ्यावरती कृपा करा, मला पक्क करा. म्हणून विसोबा खेचरांचे पाय धरले, अनन्य शरणागती केली. संत हे कृपाळू असतात, दयाघन असतात, सामान्य जीवाविषयी त्यांच्या मनामध्ये कणव असते. आणि असे नामदेव महाराज तर देवाचे प्रेम मांडणारे, त्यांनी आपली शरणागती केली. तात्काळ विसोबा खेचरांनी नामदेव महाराजांवरती कृपा केली, अनुग्रह दिला आणि त्याचा परिणाम त्यांना सर्वत्र ब्रह्मतत्वाचं दर्शन झालं. जिकडं तिकडं पाहे तिकडे बाप माय, विठ्ठल आहे रुक्माये, अशा पद्धतीची प्रतीती नामदेव महाराजांना आली. नामदेव महाराज म्हणतात, द्वादशीचे गावी झाला उपदेश, देवा विन ओस स्थळ नाही. द्वादशीच्या दिवशी मला माझ्या सद्गुरूंनी उपदेश केला. त्या उपदेशाचा परिणाम देवाशिवाय कुठलीही जागा रिकामी नाही याची प्रतीती मला आली. सद्गुरुनाथांची कृपा ही अगाध आहे. नामदेव महाराज म्हणतात, सद्गुरु नायके पूर्ण कृपा केले, सद्गुरु नायके पूर्ण कृपा केले, सद्गुरु नायके पूर्ण कृपा केले, सद्गुरु नायके पूर्ण कृपा केले. निज वस्तू दाविली माझी माझा, निज वस्तू दाविली माझी माझा, वस्तू दाविली माझी माझा, माझे सुख माझा दाविले डोळा, माझे सुख मौज दाविले डोळा, माझे सुख मौज दाविले डोळा, माझे सुख मौज दाविले डोळा. तिथली प्रेम कोळा ज्ञान मुद्रा, दिदली प्रेम कोळा ज्ञान मुद्रा, दिदली प्रेम ज्ञान मुद्रा, माझे सुख माझ दाविले डोळा, माझे सुख माझ दाविले डोळा, माझे सुख माझ दाविले डोळा, माझे सुख माझ दाविले डोळा. सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली, निज वस्तू दाविले माझी मज, माझे सुख मज दाविले डोळा, दिधली प्रेम कळा ज्ञान मुद्रा. सद्गुरूच्या कृपेचा प्रसाद प्राप्त झाल्यानंतर नामदेव महाराज स्वानुभव सांगतात, सद्गुरुनाथांनी माझ्यावरती पूर्ण कृपा केली. माझी जी निज वस्तू आहे, माझं जे परमात्म स्वरूप आहे, माझा जो आत्मबोध आहे, त्यांनी मला प्राप्त करून दिला. आणि म्हणून आपण चरित्राच्या प्रस्तावनेमध्ये संतांच्या चरित्राचं महत्त्व सांगत असताना ज्ञानेश्वर महाराजांची एक ओवी सांगितलेली होती. तैसे हरपले आपण पे पावे, तया संता ते पाहता गिवसावे, मनोनी वानावे ऐकावे तेची सदा. आपली हरवलेली आत्मवस्तू प्राप्त करून देणारे हे संत आहेत, म्हणून त्यांचं चरित्र सतत ऐकावं सांगावं, अशा पद्धतीनं संतांचं महात्म्य आहे. नामदेव महाराज म्हणतात, माझे सुख मज दाविले डोळा, दिधली प्रेम कळा ज्ञान मुद्रा. माझं आत्मसुख मला प्राप्त झालं, मला ती ज्ञानाची मुद्रा प्राप्त झाली, म्हणजे ते ज्ञान प्राप्त झालं.
आणि सर्वत्र परमात्मा आहे याची प्रचिती येऊ लागली. बरं का, खऱ्या अर्थानं परमात्म्याचं यथार्थ दर्शन काय आहे हे लक्षात घ्या. मंदिरामध्ये जाऊन मूर्तीचं आपण दर्शन करतो तेही देवाचं दर्शनच आहे, पण ते सामान्य दर्शन आहे लक्षात घ्या. कधी एखाद्या साधकाच्या स्वप्नामध्ये परमात्मा येतो, दर्शन देतो, पण ते सुद्धा सामान्यच दर्शन आहे लक्षात घ्या. एखाद्याला सगुण परमात्म्याचं दर्शन होतं, देव साक्षात भेटतो, ते सुद्धा दर्शनच आहे, पण त्याच्यामध्ये सुद्धा अपूर्णता आहे. पण परिपूर्ण दर्शन कशाला म्हणतात? ज्यावेळी दिसेल पाहिल त्या वस्तूकडे ज्यावेळी आपल्याला ज्या त्या सर्व चराचरामध्ये जर परमात्मा दिसला तर ते खऱ्या अर्थानं परमात्म्याचं यथार्थ दर्शन आहे हे लक्षात घ्या. ज्ञानदेव तुकाराम, 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 ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, आजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. ही जी प्रतीती आहे ही सद्गुरूंच्या कृपेनं नामदेव महाराजांना प्राप्त झाली. सद्गुरूंचा निरोप घेऊन नामदेव महाराज पंढरपूरच्या दिशेनं चालले. माझा नामा साक्षात्कारी झाला, माझ्या नामाला पूर्ण ज्ञान झालं, माझा नामा परिपूर्ण झाला, पक्का झाला, हे देवाला पंढरपुरात बसून कळालं. कळतंच महाराज, त्याला सगळं कळतं. म्हणून नामदेवाची परीक्षा करण्याकरता नामदेव महाराज प्रवासामध्ये येत असताना एका ठिकाणी थांबले. भोजनाकरता काही स्वयंपाक केला आणि स्वयंपाक करून ताट सिद्ध करून परमात्म्याला नैवेद्य दाखवून नामदेव महाराज जेवायला बसले. केशवा माधवा गोविंदा गोपाळा, जीवितो कृपाळा पांडुरंगा, अच्युता वामना दशरथ नंदना, जीवितोबा कृष्णा पांडुरंगा, कृष्ण विष्णू हरी मधुसूदन मुरारी, जीवितो नरहरी पांडुरंगा, आई शिगलानी करिता विठ्ठल पावला, नैवेद्य जेविला नामयाचा, अच्युता वामना दशरथ नंदना, जीवितोबा कृष्णा पांडुरंगा. नामदेव महाराजांनी देवाचं स्मरण केलं ना, आत्ता जेवणार सुरू करणार तेवढ्यात काय झालं, परमात्मा आला. एका कुत्र्याच्या रूपामध्ये परमात्मा आले आणि नामदेव महाराजांनी ताटामध्ये जी भाकरी ठेवलेली होती ती कुत्र्यानं पळवली. कोणी पळवली? बसलेले. हा, आता तुमच्या लक्षात आलं. कुत्र्यानं नाही पळवली, देवानं पळवली, पण कुत्र्याच्या रूपात पळवली. कशा करता? नामदेवरायांची परीक्षा घेण्याकरता. देवानं कुत्र्याच्या रूपात भाकरी पळवली, पण नामदेव महाराज त्याला हाड म्हटले नाहीत. ताटामध्ये असणारी तुपाची वाटी घेतली आणि ती तुपाची वाटी घेऊन देवाच्या मागं पळू लागले. आहो देवा, कोरडी भाकरी कशी खाता? हे तूप घ्या, हे तूप घ्या. नामा स्वयंपाक करून बैसाला केशव स्वान रूपी आला, रोटी घेऊन पळाला सर्वाभूते केशव, हाती घेऊन तुपाची वाटी, नामा लागला सोना पाटी. तू घे गा जगजेटी, कोरडी रोटी का खाशे? कोरड कशाला खातो देवा? तुपा बरोबर खा. तव श्वान हसोनी बोले, नाम्या तुझ कैसे कळले, येरू म्हणे खेचरे उपदेशिले, सर्वाभूती विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. या पद्धतीनं नामदेव महाराजांना कृतार्थता प्राप्त झाली, त्यांना ज्ञान प्राप्त झालं. हे नामदेव महाराजांचं चरित्र आपण विस्तारानं पाहण्याचा प्रयत्न का केला? कारण नामदेव महाराजांना परिपूर्णता कोणी प्राप्त करून दिली असेल तर ती प्रामुख्यानं आदिशक्ती मुक्ताई मातेनं आणि या सर्व संतांनी नामदेव महाराजांना कृतार्थता प्राप्त करून दिली. याच्यातून
निवृत्तीनाथ आदी सर्व संतांचा महिमाच आपल्याला दिसून येतो. त्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी आपण आता पंढरीची वारी करावी. पंढरीच्या वारीद्वारा सर्व लोकांना संप्रदायाचं महत्त्व पटवून द्यावं, विठ्ठल भक्तीचा प्रसार प्रचार करावा. आणि म्हणून पंढरीच्या वारी करता मोठी दिंडी घेऊन जाण्यासाठी आषाढीची तयारी ज्ञानोबारायांनी सुरू केली बरं का. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांची पालखी का निघते तर ज्ञानेश्वर महाराज स्वतःच वारी करत होते, सर्व वारकऱ्यांना घेऊन करत होते. तीच परंपरा चालू ठेवण्याकरता पालखीच्या रूपानं, पादुकांच्या रूपानं आजही ज्ञानोबाराय वारी करता पंढरपूरला जातात आणि साक्षात ज्ञानोबाराय गुप्त रूपानं वारीमध्ये सहभागी असतात, अशी श्रद्धा सर्व वारकऱ्यांची आहे. आणि म्हणून संप्रदायामध्ये वारी या साधनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वारी करणे याच्यातच आपल्या संप्रदायाचं मुख्य गमक दडलेलं आहे. संप्रदायाचं नावच काय? वारकरी संप्रदाय. म्हणजे वारी करणारा, परमात्म्याची येरझार करणारा त्याला वारकरी म्हणतात. आणि म्हणून आपण सुरुवातीला बोलून गेलो की परमात्मा संतांना सांगतो, तुम्ही माझ्याकडे येत चला. जास्त सवड नाही झाली तरी तुम्हाला चालेल. तुमचं गाव लांब आहे, पार विदर्भात लांब आहे, एवढ्या अंतरावनं पंढरपूरला जाणं जवळ नाही. तुम्हाला दर वारीला येणं नाही झालं. काही निष्ठावान माणसं बघा, एवढं लांब पंढरपूर आहे पण इथून सुद्धा काही जण महिन्याची वारी करतात. अहो, अमरावतीतून काही माणसं महिन्याला पंढरपूरला येतात. तू दंडवतच आहे महाराज त्यांच्या चरणावर, सोपं आहे काय? पण परमात्मा बोलतो हे सगळं तुम्हाला नाही शक्य झालं, पण आषाढी कार्तिकी विसरू नका माझं सांगत से गुज पांडुरंग. परमात्म्याची इच्छा आहे म्हणून सर्व संतांनी निष्ठेनं वारी केलेली. तुकोबरायांची सुद्धा वारीबद्दलची निष्ठा आपल्याला दिसून येते. तुकोबराय म्हणतात, पंढरीची वारी आहे माझे घरी, 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 पंढरीची वारी आहे माझे घरी. आणि कण करी, आणि कण करी तीर्थ व्रत एकादशी करीन उपवासी, व्रत एकादशी करीन उपवासी. आणि कनकरी, आणि कनकरी, तीर्थ व्रत एकादशी करीन उपवासी, व्रत एकादशी करीन उपवासी. तुकोबराय म्हणतात, पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कन करी तीर्थव्रत, व्रत एकादशी करीन उपवासी, गायीन अहर्निशी मुखी नाम. तुकोबराय काय म्हणतात? पंढरीची वारी आहे माझी घरी. काही आज्ञानी माणसं म्हणतात, तुकाराम महाराज म्हणतात, माझी पंढरीची वारी घरीच आहे. असा याचा अर्थ नाही बरं का. पंढरीची वारी आहे माझे घरी म्हणजे माझ्या घराण्यामध्ये वाडवडिलांपासून पंढरीच्या वारीची परंपरा आहे, म्हणून मी व्रत एकादशी उपवासी करीन, अहर्निशी मुखी नाम गायीन, नाम विठोबाचे घेईन मी वाचे, बीज कल्पांतीचे तुका म्हणे. त्याचं नाम मी माझ्या वाचेनं घेईन आणि त्याची वारी करील, असा त्याचा अभिप्रेत अर्थ आहे. म्हणून त्या वारीचं महत्त्व समाजाला पटवून देण्याकरता स्वतः ज्ञानेश्वर महाराज संकल्प करतात
की मी वारी करतो, मी वारी करीन, सर्व भाविकांना घेऊन मी पंढरपूरला जाईन. जाईन गे माये या पंढरपुरा, जाईन गे माये तया पंढरपुरा, जाईन गे माये तया पंढरपुरा, जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटे न माहेरा, भेटे न माहेरा, आपुलिया जाईन गे माये तया पंढरपुरा, जाईन गे माये तया पंढरपुरा. भेटे न माहेरा, भेटे न माहेरा, आपुलिया जाईन गे माये तया पंढरपुरा, जाईन गे माये तया पंढरपुरा. जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटे न माहेरा आपुलिया. ज्ञानोबरांनी वारीचा संकल्प केला. पूर्वापार घराण्यामध्ये चालत आलेली वारी आपण ती करावी, सर्व सामान्य जीवांना त्या वारीचं महत्त्व पटवून द्यावं. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझे जीवीची आवडे, माझे जीवीची आवडी पंढरपुरा, नेईन गुढी पांडुरंगी मनरंगले, गोविंदाचे गुणी वेधिले. ज्ञानोबरांनी वारीला जाण्याकरता सर्व दिंडी घेऊन जाण्याकरता तयारी सुरू केली. टाळ, मृदंग, वीणा, वारी करता लागणारं सर्व साहित्य एकत्र करून पंढरीच्या दिशेनं जाण्याकरता सर्व प्रकारची सिद्धता ज्ञानोबरांनी केली. आणि वारी पंढरीच्या दिशेनं भजन करत हे वारकरी निघाले. काय त्यांचा थाट होता, काय त्यांचं ऐश्वर्य होतं, ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात. कुंच पताका झळकती, कुंच पताका झळकती, कुंज पताका झळकती, कुंज पताका झळकती, टाळ मृदंग वाजती, टाळ मृदंग वाजती, टाळ मृदंग वाजती, टाळ मृदंग वाजती, प्रेमे आनंदे गरजती, भद्र जाती विठ्ठलाचे, प्रेमे आनंदे गरजती, भद्र जाती विठ्ठलाचे, प्रेमे आनंदे गरजती, भद्र जाती विठ्ठलाचे, प्रेमे आनंदे गरजती, भद्र जाती विठ्ठलाचे. आले हरीचे विनट, आले हरीचे विनट, आले हरीचे विनट, आले हरीचे विनट, वीर विठ्ठलाचे सुभट, वीर विठ्ठलाचे सुभट, वीर विठ्ठलाचे सुभट, वीर विठ्ठलाचे सुभट, भेन झाले दिग्पट पळती थाट दोषांचे, भेने झाले दिग्पट पळती थाट दोषांचे, कुंच पताका झळकती,
कुंचे पताका झळकती, टाळ मृदंग वाजती, टाळ मृदंग वाजती, प्रेमे आनंदे गरजती, भद्र जाती विठ्ठलाचे. ज्ञानेश्वर महाराज आपल्या वारीचं, भक्तांच्या भक्तीचं आणि त्या वारीच्या सर्व ऐश्वर्याचं वर्णन करतात. हे सर्व वारकरी हातामध्ये दिव्य अशा पताका घेऊन टाळ मृदंग वाजवत प्रेमानं आनंदानं भगवंताच्या नामाची गर्जना करत हे विठ्ठलाचे वीर पंढरीच्या दिशेनं निघालेले आहेत. या विठ्ठलवीरांच्या भक्तीच्या महिम्यामुळं, महात्म्यामुळं त्यांच्या ठिकाणचे दोष त्यांच्या जवळ येत नाहीत. पळती थाट दोषांचे ते दोष त्यांच्यापासून पळून निघालेले आहेत. ऐसे एकांग वीर विठ्ठल रायाचे डिंगर, बाप रखुमा देवीवर, ती निर्धारी जोडीला, ती निर्धारी जोडीला, आले हरिदासाची धाड, आले हरीचे विनाडा. अशी भजन करत दिव्य अशा प्रकारची ज्ञानोबरायाची ही दिंडी पंढरपूरच्या दिशेने निघाली. मुक्काम दर मुक्काम करत ज्या मुक्कामाला थांबायचे तिथं ज्ञानोबरायांनी कीर्तन करावं, संसार दुःखाची जाणीव सामान्य जीवाला करून द्यावी, जन्म मृत्यूचं दुःख पटवावं, येरझार जीवनाची पटवावी, त्या दुःखातून निवृत्त होण्याकरता परमात्म्याच्या भक्तीचं महत्त्व सांगावं, जीवाला मुक्त करण्याकरता पंढरी क्षेत्र पांडुरंग परमात्मा कसा अनुकूल आहे हे पटवून द्यावं, जगाला सावध करावं. ज्ञानोबराय जगाला सावध करायचे. उठा उठा जागा पाठी भय आले मोठे, 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 पंढरे वाचोनी दुजा ठाव नाही कोठे, उठा उठा जागा पाठी भयाले मोठे, उठा उठा जागा पाठी भयाले मोठे, वाचुनी कोठे, उठा उठा जागा पाठी भय आले मोठे, उठा उठा जागा पाठी भय आले मोठे, उठा उठा जागा पाठी भयाले मोठे, पंढरी वाचोनी दुजा ठाव नाही कोठे. जन्म मृत्यूरूपी काळरूपी भीती आपल्या पाठीमाग आहे. या काळाच्या भीतीपासून वाचायचं असेल, उठा, जाग व्हा आणि पंढरीच्या दिशेनं धाव घ्या, असं ज्ञानेश्वर महाराज वारीचं पंढरी क्षेत्राचं महत्त्व सामान्य लोकांना पटवून द्यायचे. बाप रखुमा देऊवर विठ्ठलू शरण, बाप रखुमा देऊवर विठ्ठलू शरण, भावे नारी गता न चुके जन्म मरण, भावे नारी गता न चुके जन्म मरण, भावे नारी गता न चुके जन्म मरण, भावे नारी गता न चुके जन्म मरण. उठा उठा जागा पाठी भय आले मोठे, उठा उठा जागा पाठी भय आले मोठे, उठा उठा जागा पाठी भय आले मोठे, उठा उठा जागा पाठी भय आले मोठे. बाप रखुमा देऊवर विठ्ठलू शरण, भावे न रिगता न चुके जन्म मरण. माऊली सांगतात, या विठ्ठल परमात्म्याची श्रद्धेनं जर शरणागती केली तरच जन्म मरण चुकू शकेल, एरवी हे जन्म मरण चुकणार नाही. अशा पद्धतीनं सर्वत्र भक्तीचा वारीचा प्रचार करत ज्ञानेश्वर महाराज पंढरीमध्ये येऊन पोचले.
पंढरीमध्ये आल्यानंतर सर्व भक्तांना घेऊन चंद्रभागेमध्ये स्नान ज्ञानोबरायांनी केलं. सर्व भक्तांना बरोबर घेऊन, सर्व संतांना बरोबर घेऊन पंढरीची क्षेत्र प्रदक्षिणा केली. कारण पंढरीचा विधी सांगताना तुकोबरायांनी म्हटलेलं आहे ना, चंद्रभागे स्नान विधितो हरिकथा समाधान चित्ता सर्व काळ. चंद्रभागेमध्ये स्नान करून प्रदक्षिणा करून ज्ञानोबराय सर्व भक्तांना घेऊन पांडुरंगाच्या मंदिरामध्ये आले, परमात्म्याच्या समोर आले आणि ज्ञानोबरायांनी परमात्म्याच्या समोर साष्टांग दंडवत घातलं. साष्टांग दंडवत करून परमात्म्याचं दर्शन घेतलं, परमात्म्याला आलिंगन दिलं, परमात्म्याच्या मुखाकडं पाहिलं आणि पाहिल्यानंतर त्यांना जो अनुभव आला तो अनुभव ज्ञानोबरायांच्या मुखातून बाहेर पडला. रूप पाहता लोचनी 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 सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी तो विठ्ठल रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजणी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. ज्ञानोबरायांनी परमात्म्याच्या रूपाकडं पाहिलं. त्यांच्या रूपाकडं पाहिल्यानंतर ज्ञानोबरायांना जो आत्मस्थितीचा अनुभव आला, ज्ञानोबराय म्हणतात, हा परमात्मा मी माझ्या डोळ्यानं पाहिला, त्याला पाहून मला सुख झालं. ज्याला पाहून सुख झालं तोच हा विठ्ठल आहे, त्यालाच कोणी माधव म्हणतात. तो बरवा म्हणजे सर्वोत्कृष्ट आहे. तो नावानं जरी अनेक असला तरी स्वरूपानं मात्र एक आहे. काही जण त्याला विठ्ठल म्हणतात, काही जण त्याला माधव म्हणतात, पण कोणत्याही नावानं त्याला हाक मारा, ओ देणारा मात्र तो एकच परमात्मा आहे असं ज्ञानोबराय सांगतात. उदाहरणार्थ एखाद्या स्त्रीचं नाव काही कुठलंही असेल, पण त्या स्त्रीला हाक मारताना तिच्या मुलानं जर हाक मारली आई म्हणलं तरी ओ देते, तिच्या पुतण्यानं हाक मारली काकू तरी ओ देते, तिच्या भाच्यानं हाक मारली मामी तरी ओ देते, आणि शेजारणीनं हाक मारली ओ गीताबाई तरी ओ देते. नावं अनेक जरी घेतली तरी ओ देणारी गीताबाई जशी एक आहे, तसं परमात्म्याची नावं अनेक असली तरी ओ देणारा मात्र परमात्मा एक आहे. असा तो बरवा म्हणजे सर्वोत्कृष्ट आहे. बरवा हा शब्द ज्ञानोबराय आपल्या वाङ्मयामध्ये अनेक ठिकाणी वापरतात. व्यवहारामध्ये बरवा या शब्दाचा अर्थ बरा असं करतात, पण तसा अर्थ इथं नाही. एखाद्याला म्हणलं का हो मुलीला मुलगा पाहायला गेलता, कसा आहे मुलगा, बरा आहे, बरा आहे म्हणतानाच तोंड अर्ध वाकडं करतो महाराज. बरा म्हणजे नसल्यापेक्षा बरा, पण तसा अर्थ इथं नाही. बरवा हा शब्द, बरवा म्हणजे सर्वोत्कृष्ट, आणि म्हणून देवाचं वर्णन करताना, परमात्म्याचं वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराजांनी बरवा हा शब्द अनेक ठिकाणी वापरल्याचं आपल्याला पाहायला सापडतं. राम बरवा कृष्ण बरवा, कृष्ण बरवा, राम बरवा कृष्ण बरवा, राम बरवा कृष्ण बरवा.
बरवा बाईयानो बाईयानो सुंदर बरवा बाईयानो बाईयानो केशव बरवा माधव बरवा केशव बरवा माधव बरवा केशव बरवा माधव बरवा केशव बरवा माधव बरवा राम बरवा कृष्ण बरवा सुंदर बरवा बाईयानो सुंदर बरवा बाईयानो बाईयानो केशव बरवा माधव बरवा. बरवा या शब्दानं ज्ञानेश्वर महाराजांनी परमात्म्याचं अनेक ठिकाणी वर्णन केलेलं आहे. बरवा ओ हरि बरवा ओ गोविंद गोपाळ गुण गरवाओ गोविंद गोपाळ गुण गरवाओ सावळाओ हरे सावळाओ. परमात्मा बरवा आहे ज्ञानेश्वर महाराज सांगतात. पण त्याला पाहून सुख होण्याकरता त्याच्याविषयी प्रेम निर्माण होण्याकरता अनंत जन्माची पुण्य असावी लागते. बहुता सुकृताची जोडी मनोनी विठ्ठले आवडी सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवीवर. सर्व सुखाचं उत्पत्ती स्थान हा परमात्मा मी माझ्या डोळ्यानं पाहिला आणि मला सुख झालं. हे परमात्म्याचं स्वरूप पाहिल्यानंतर ज्ञानोबरांच्या मुखातून निर्माण झालेला हा अभंग आहे. हा अभंग वारकरी संप्रदायानं अक्षरशः शिरोधार्य मानलेला आहे. प्रत्येक साधनेला सुरुवात करताना हा अभंग गायला जातो. या अभंगाचं मुख्य वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे या अभंगाची गोडी अशी अवीट आहे. मला सांगा, आपण जन्म झाल्यापासून भजना कीर्तनामध्ये सुरुवातीला रूप पाहता लोचने हा अभंग म्हणतोय. पण कधी आपल्या स्वप्नात तरी असं आलं का अहो किती दिवस रूप पाहता लोचने दुसरा कुठला तरी अभंग म्हणून असं वाटलं का कधी आपल्याला? नाही वाटत. नित्य नूतन अशी आनंदाची प्रतीती देणारा हा अभंग आहे. हे या अभंगाचं वैशिष्ट्य आहे. कारण ही वाणी ज्ञानेश्वर महाराजांची आहे. आणि म्हणून ज्ञानोबरायांनी परमात्म्याचं दर्शन घेतलं. सर्व संतांनी परमात्म्याचं दर्शन घेतलं. यथाशक्ती वारी पूर्ण झाली. ज्ञानोबरायांच्या मुखातून कृतार्थतेचे उद्गार निघाले. आज संसार सुफळ झाला गे माये देखिले पाय विठोबाचे देखिले पाय विठोबाचे तो मज व्हावा तो मज व्हावा तो मज व्हावा तो मज व्हावा. परमात्म्याच्या दर्शनानं कृतार्थतेचे उद्गार काढले. आषाढी वारी पूर्ण झाली. पुन्हा कार्तिक वारीला सुद्धा ज्ञानोबराय अशाच पद्धतीनं भक्तांच्या समेत पंढरपूरला आले. कार्तिकी वारी पूर्ण झाली आणि त्याच्यानंतर एके दिवशी ज्ञानोबरायांच्या मनात आलं आपण निवृत्तीदादा, सोपानदेव, मुक्ताई, नामदेव महाराज आदी करून जेवढे सर्व संत आहेत त्यांना एकत्र करावं आणि त्यांना एकत्र करून संपूर्ण भारताची तीर्थयात्रा करावी असं ज्ञानेश्वर महाराजांच्या मनात आलं. आणि मनात आल्यानंतर नामदेव महाराजांना या तीर्थयात्रेचा बेत सांगून त्यांना आपल्याबरोबर घ्यावं या हेतूनं ज्ञानेश्वर महाराज तीर्थयात्रेचं नियोजन करून पंढरपूरला गेले. पण पहिला प्रश्न असा आहे की संतांना तीर्थयात्रेची गरज आहे का? वास्तविक पाहता संतांना तीर्थयात्रा करण्याची गरजच नाही. कारण कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो काम नाही झालो पायी रिकामा अशा पद्धतीची कृतकृत्यता संतांच्या ठिकाणी असल्या कारणानं त्यांना तीर्थयात्रा करण्याची गरज नाही. गरज नसताना तीर्थयात्रा का केली याची 4-5 कारणं आहेत. ती थोडक्यामध्ये पाहून आपण आजची सेवा संपवणार आहोत. बसलेल्यांच्या मनात आता थोडीशी चुळबुळ सुरू झालेली आहे. कारण आज कथा आपण 6:15 सुरू केली ना, मग त्याचा परिणाम 15 मिनटं वाढल्यामुळं आता आज चुळबुळ सुरू झाली. माणसं मोबाईलमध्ये बघायला लागली. पण काळजी करू नका. संतांनी तीर्थयात्रा का केली
त्याची 4-5 कारणं थोडक्यामध्ये सांगून आपण आजची सेवा इथं थांबवणार आहोत. संतांना गरज नाही, त्यांनी तीर्थयात्रा नाही केली त्यांचं काही बिघडणार नाही, त्यांनी भक्ती नाही केली त्यांचं काही बिघडणार नाही. मग का तीर्थयात्रा केली त्याची 5 कारणं आहेत. पैकी पहिलं कारण कृतज्ञता म्हणून ते तीर्थयात्रा करतात. मनुष्यानं कृतज्ञ असावं, केलेल्या उपकाराची जाण ठेवून माणसानं त्या उपकाराची परतफेड करण्याकरता तत्पर असावं, उतराई होण्याकरता त्यानं प्रयत्न करावा. मग कृतज्ञता हा माणसाचा सर्वश्रेष्ठ दैवी गुण आहे. अहो, असं म्हणण्यापेक्षा कृतज्ञता असेलच तर त्याला माणूस म्हणा, नाही तर माणूस कशाला म्हणतात. अहो, एखाद्या कुत्र्याला अर्धी भाकरी टाकली तर ते मालकाच्या दारात रात्रभर जागं राहते महाराज. कशासाठी? त्याला माहिती आहे ज्या माणसानं आपल्याला अर्धी भाकरी दिली आहे त्याचे आपल्यावरती उपकार आहेत, त्याच्यातून उतराई होण्याकरता आपण जागं राहिलं पाहिजे, त्याला चोरांपासून सावध केलं पाहिजे. म्हणून कुत्रा कृतज्ञ आहे, माणसानं का कृतज्ञ असू नये. संत कृतज्ञ आहेत. ज्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिला, त्यांनी आपल्याला सांभाळलं, लहानाचं मोठं केलं, त्यांचे आपल्यावरती उपकार आहेत. त्यांच्याप्रती माणसानं जीवनभर कृतज्ञ राहावं. भले आई वडील या देहातून निघून गेले तरी त्यांच्याप्रती कृतज्ञच राहावं, अशी आपली संस्कृती आपल्याला शिकवते. कृतज्ञता फार महत्त्वाची आहे. संत तीर्थांना भेटी देतात. का देतात? कृतज्ञता म्हणून. कृतज्ञता कसली कृतज्ञता? कारण संत सिद्ध झालेला महात्मा ज्यावेळी साधक दशेत असतो त्यावेळी तो तीर्थामध्ये जातो, स्नान करतो. स्नान केल्यानं पवित्र होतो आणि पवित्र झाल्यानंतर शुद्ध अंतकरणानं भगवंताचं चिंतन करून तो परमात्म्याच्या स्वरूपाला प्राप्त होतो. म्हणजे साधक दशेत असताना सिद्ध महात्म्याला सुद्धा तीर्थांनी मदत केलेली आहे. तीर्थांनी सिद्ध दशेत पोचवण्याकरता सहकार्य केलेलं आहे. हे उपकार तीर्थांचे तुमच्या आमच्यावरती आहेत. मला सांगा, आपल्या जीवनामध्ये अनंत पाप घडतात आणि आपण चंद्रभागेमध्ये जाऊन डुबकी मारतो आणि तुकोबराय सांगतात की अवघीचं पापे गेली दिगंतरी, वैकुंठ पंढरी देखील या, किंवा अवघीचं तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखील या. पंढरपुरात आपण गेलो, चंद्रभागेत डुबकी मारली, आपलं पाप नाहीसं होतं. संत सांगतात आपलं पाप तीर्थानं घालवलं, आपल्याला शुद्ध केलं. हा त्यांचा उपकार आहे का नाही आपल्यावर? हा उपकार आहे. म्हणून साधक दशेमध्ये संतांना तीर्थांनी सहकार्य केलं म्हणून ते सिद्ध झाले. पण सिद्ध झाले म्हणून ते तीर्थांना विसरत नाहीत, तर ते तीर्थयात्रा करतात. हे पहिलं तीर्थयात्रा करण्याचं कारण आहे. कृतज्ञता म्हणून तीर्थयात्रा करतात. दुसरं कारण लोकसंग्रहाकरता, लोकांना मार्ग दाखवण्याकरता. ज्ञानेश्वरीतली ओवी आपण पाठीमागं पाहून आलेलो आहे. देखे प्राप्तार्थ झाले, जे निष्कामता पावले, तयाही कर्तव्याशे उरले लोका लागे. लोकांना वळण लावण्याकरता, लोकांना चांगला मार्ग दाखवण्याकरता एवढ्या मोठ्या महात्म्याने तीर्थयात्रा केली. मग आपण सुद्धा तीर्थयात्रा केली पाहिजे. अशी तीर्थयात्रेची जिज्ञासा लोकांमध्ये निर्माण व्हावी. लोकांना मार्ग दाखवण्याकरता स्वतः कष्ट घेण्याची गरज नसताना संत कष्ट घेतात आणि तीर्थयात्रा करतात. हे दुसरं कारण. तिसरं कारण तीर्थांचं महत्त्व वाढवण्याकरता संत तीर्थयात्रा का करतात? त्याचं कारण असं आहे, काळाच्या ओघामध्ये अनेक तीर्थांची माहिती लुप्त झाली. तीर्थ लुप्त झाली महाराज. आपल्याला कल्पना असेल, अनेक तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी काही जी कुंड होती ती आता नाहीशी झालेली आहेत. तीर्थांचे उगम होते ते आता कोरडे पडू लागलेले आहेत. काही ठिकाणी एखादं मंदिर असतं आणि त्याच्यावरतीच काहीतरी कचरा येऊन पडतो किंवा काही नैसर्गिक आपत्तीमध्ये त्याच्यावरती येऊन ते तीर्थ लुप्त होतं महाराज. आळंदीसारख्या क्षेत्रामध्ये अनेक प्रकारची तीर्थ कुंड रूपानं राहिलेली आहेत, पण ती अनेक कुंड आता लुप्त झालेले आहेत असं सांगतात. त्याच्यावरती भलतंच काहीतरी येऊन पडलं. लोकांना माहीतच नाही तर कोणतं तीर्थ आहे. या नदीला कोणती नदी म्हणतात, तिचं महत्त्व काय लोकांना माहीत नाही. हे तीर्थ कोणतं लोकांना माहीत नाही. या तीर्थाचा परिणाम काय माहीत नाही. हे कुंड कोणतं माहीत नाही. म्हणून त्याचं महत्त्व लोकांना पटवून देऊन, त्याची माहिती लोकांना देऊन ते पुन्हा उजागर करण्याकरता संत तीर्थयात्रा करतात. पूर्वी साधू संतांनी आळंदीची पंचक्रोशी केली.
सासवडची पंचक्रोशी प्रदक्षिणा केली, त्र्यंबकेश्वरची पंचक्रोशी प्रदक्षिणा केली, मुक्ताईची पंचक्रोशी केली. पण काही काळानंतर ते बंद पडलं आणि कुठून प्रदक्षिणा असते आणि कशा करता करतात हेच लोक सगळं विसरून गेले. आणि म्हणून अलीकडं आपल्या वारकरी संप्रदायाचं वैभव, वारकरी भूषण परमादरणीय श्रद्धेय श्री हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर माऊली कदम उर्फ छोटे माऊली, माऊलींनी या सर्व क्षेत्राच्या पंचक्रोशी प्रमाणासहित शोधून काढल्या आणि सर्व वारकऱ्यांना घेऊन ते प्रतिवर्षी प्रदक्षिणा करतात आणि सर्व तीर्थांची माहिती देतात. ज्या ठिकाणी जाईल त्या तीर्थाची पहिली पूर्ण माहिती देतात आणि मगच लोकांना खाली बसवतात. ज्या तीर्थावर जाईल त्या तीर्थाची समग्र माहिती देऊनच पुन्हा पुढं चालतात. असे हे महात्मे जे तीर्थयात्रा कशा करता करतात तर तीर्थांचं महत्त्व लोकांना पटवण्याकरता 3 कारणं झाली. 4थं कारण महात्मे तीर्थयात्रा का करतात तर ते तीर्थांना शुद्ध करण्याकरता तीर्थयात्रा करतात. तीर्थ तुमच्या आमच्यासारख्याच्या स्नानानं पापानं मलिन होतात, पण त्यांना जर शुद्ध व्हायचं असेल तर ते संतांची अपेक्षा करतात. तीर्थे त्यांची वास पाहे नित्यकाळ, मने धन्य वेळ भेटत येते. कधी संत माझ्यात येऊन आंघोळ करतील, मला कधी मोकळं करतील, मला कधी शुद्ध करतील, असं तीर्थ वाट पाहत असतात. आणि म्हणून पुंडलिकरायांच्या चरित्रामध्ये आपण पाहिलेलं आहे की गंगा यमुना सरस्वती या नद्या मलिन स्त्रीच्या रूपानं कुकुट स्वामींचा आश्रम झाडण्याकरता रात्री आल्या. त्याने स्वच्छता केली. येताना त्या मलिन होत्या, अशुद्ध होत्या, पण जाताना सुंदर झाल्या. परिणाम काय? संतांची सेवा केली. म्हणून संतांनी तीर्थामध्ये स्नान केलं. संतांच्या कृपेनं तीर्थ शुद्ध होतात. म्हणून संत तीर्थामध्ये स्नान करण्याकरता जातात. म्हणून संतांनी तीर्थयात्रा केली तीर्थांना पावन करण्याकरता. आणि म्हणून ज्ञानोबराय ज्यावेळी काशीला तीर्थयात्रेमध्ये गेले, पुढं तो प्रसंग येईल. काशीमध्ये गंगेमध्ये पाय ठेवल्याबरोबर गंगा स्त्री रूपानं प्रगट झाली आणि ज्ञानोबरायांचे पायच सोडायला तयार नाही. कारण ती विचार करत होती, किती दिवस मी मलिन झाले, माझ्यामध्ये कोणी संतांनी आंघोळ केली नाही. बरं झालं आज ज्ञानेश्वर महाराज आले, मी कायमची शुद्ध झाले. म्हणून पाय सोडायला तयार नाही. म्हणून तीर्थांना शुद्ध करण्याकरता तीर्थयात्रा करतात. आणि 5वं कारण भक्तीचा प्रचार प्रसार करण्याकरता तीर्थयात्रा करतात. ज्ञानोबरायांच्या काळामध्ये विदेशी आक्रमणकारी लोकांनी आपल्या देशावरती आक्रमण करून दिल्ली काबीज केलेली होती आणि त्यांचं लोण देवगिरीपर्यंत येऊन धडकलेलं होतं. राजे भ्रष्ट येवण झाले, ठाई ठाई दोष घडले, मग ही अवतार घेतले कली दोष हरावया. नामा म्हणे पुढे हे जन यवन संसर्गे कठीण, होता गाती हरीचे गुण ते उद्धरती सर्वथा. समाधीमध्ये वर्णन केल्याप्रमाणे अशी वाईट परिस्थिती निर्माण झालेली असल्यामुळं ज्ञानेश्वर महाराजांनी संपूर्ण भारत यात्रा करण्याचं नियोजन केलं. संपूर्ण भारताची तीर्थयात्रा करण्याकरता त्यांनी मनोदय केला. यानंतर ज्ञानेश्वर महाराज पंढरपूरला जातील, नामदेव महाराजांना सांगून आपल्याबरोबर घेतील. संपूर्ण भारताची तीर्थयात्रा करता करता भक्तीचा प्रचार प्रसार करतील. अनेक मंडळींचा उद्धार करून संप्रदायाचं कार्य जोमाने पूर्ण करून ज्ञानेश्वर महाराज समाधी घेतील. तो प्रसंग आपल्याला उद्या पाहायचा आहे. तीर्थयात्रेतील काही प्रसंग पाहून श्री संत निवृत्तीनाथांची समाधी, म्हणजे सुरुवातीला ज्ञानेश्वर महाराजांची समाधी, नंतर सोपानदेवांची समाधी, सोपानदेव वटेश्वर समाधी, त्याच्यानंतर सांगदेवांची समाधी, त्याच्यानंतर मुक्ताईची समाधी आणि शेवटी निवृत्तीनाथांची समाधी सांगून आपल्या कथेचा आपल्याला समारोप करायचा आहे. तो प्रसंग उद्याच्या चिंतनामध्ये आपण पाहणार आहोत. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम.